एक्झाम्पल्स पाहणार आहोत. दिस इज फ्युकस. या फ्युकसमध्ये काय आहे पहा, सेक्शुअल रिप्रोडक्शन चालले. मेल गॅमेट आहेत, फिमेल गॅमेट आहेत. त्यातले मेल गॅमेट छोटे आहेत आणि त्या मेल गॅमेटला फ्लॅजेला आहेत. सो दीज आर मेल गॅमेट्स आर स्मॉल हॅविंग फ्लॅजेला. आणि फिमेल गॅमेट किंवा ओवा हे मोठे आहेत आणि त्याला फ्लॅजेला नाही, म्हणजे हे इमोबाईल आहेत. मेल गॅमेट मोबाईल आहेत आणि यांचं फ्युजन होते. सो इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ऊगॅमी. एक्झाम्पल ऑफ ऊगॅमी इज फ्युकस. त्याच्यानंतर हे काय आहे, इट इज स्पायरोगायरा. इथे काय होतं, एका ह्याच्यामध्ये मेल गॅमेट एका ह्याच्यामध्ये फिमेल गॅमेट तयार झाला आणि त्याचं फ्युजन झालं, पण ह्याला कुठेही फ्लॅजेला नाहीत आणि ते गॅमेट्स एकसारखे आहेत. नॉन फ्लॅजेलेटेड गॅमेट्स आहेत. सो दीज आर इमोबाईल गॅमेट्स, आयसोगॅमी. ओके, एकसारखे गॅमेट्स आहेत विच आर नॉन फ्लॅजेलेटेड. आता हे जे आहेत अगेन हे इमोबाईल आहेत आणि हे मोबाईल आणि फ्लॅजेलेटेड आहेत. सो इट इज वॉल्वॉक्स इज अन एक्झाम्पल ऑफ ऊगॅमी. मग अशी काय बघितलं आपण, एक्झाम्पल फ्युकस, ऊगॅमी. तसंच वॉल्वॉक्स हे कॉल्युमनर असे आहेत, एका कॉलोनियल आहेत, म्हणजे एका कॉलनीमध्ये अनेक वॉल्वॉक्स इथे दिसत आहेत. दे कम टुगेदर अँड फॉर्म अ कॉलनी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मोठे फिमेल इमोबाईल आणि छोटे मेल मोबाईल फ्लॅजेला असणारे असे दोन गॅमेट आहेत आणि त्यांचं फ्युजन होतं आहे. सो वॉल्वॉक्स आणि फ्युकस हे ऊगॅमीचे एक्झाम्पल आहे. वॉल्वॉक्स आणि फ्युकस हे ऊगॅमीचे एक्झाम्पल आहे. आणि हे उडॉर्निया हे अनिसोगॅमी, म्हणजे एक अनइक्वल साईजचे आहेत. आता इथं ऊगॅमी का नाही आहे, तर दोन्हीला फ्लॅजेला आहेत आणि फिमेल मोठा आहे, मेल छोटा आहे. ऊगॅमीमध्ये काय असतं, फिमेल मोठं मेल छोटं, पण फिमेल इमोबाईल मेल मोबाईल. इथे काय, जस्ट दे आर ऑफ अनइक्वल साईज बट दे आर नॉट लाईक ऊगॅमी. त्यामुळे अनइक्वल साईजचे असल्यामुळे त्याला म्हणायचं अनिसोगॅमी. एक्झाम्पल उडॉर्निया. सो अनिसोगॅमी म्हणजे अनइक्वल साईज ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. एक्झाम्पल उडॉर्निया. वॉल्वॉक्स इज एक्झाम्पल ऑफ ऊगॅमी. स्पायरोगायरा आयसोगॅमी आणि अगेन फ्युकस ऊगॅमी. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. आता युजेस ऑफ अल्गी. अल्गी हे काय आहे, सो इट इज बेसिस ऑफ फूड सायकल ऑफ ऑल ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जेवढे काय ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत त्यांच्या फूडचं बेसिस आहे अल्गी. ओके, सो इट इज बेसिस ऑफ फूड ऑफ ऑल ॲक्वॅटिक ॲनिमल्स. देन इट इज 70 स्पीसीज ऑफ मराईन अल्गी आर यूज्ड ॲज फूड. जे काही मराईन अल्गी अवेलेबल आहेत त्यातल्या 70 स्पीसीज आर यूज्ड ॲज फूड. ओके, हा क्वेश्चन येतो MCQला हाऊ मेनी स्पीसीज ऑफ मराईन अल्गी आर यूज्ड ॲज फूड. तर अराउंड 70 स्पीसीज. आणि त्या पण स्पीसीज मेनी ऑफ देम आर स्पीसीज ऑफ, कशाच्या स्पीसीज आहेत त्या, पॉर्फायरिया, लॅमिनॅरिया आणि सर्गॅसम. पॉर्फायरिया, लॅमिनॅरिया आणि सर्गॅसम. PLS असा शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता. दीज आर द स्पीसीज विच आर यूज्ड ॲज फूड. 4 ऑप्शन देतील आणि ह्याच्यातलं कुठलं फूड म्हणून वापरत नाहीत. हे 3 देतील आणि शिवाय आणि 1 देतील. तर हे 3 हे ह्याच्या स्पीसीज या म्हणजे ह्या तिन्हीच्या ह्या फूड म्हणून वापरतात. साधारण 70 स्पीसीज फूड म्हणून वापरतात. त्या मुख्यतः या ग्रुपमधल्या असतात, पॉर्फायरिया, लॅमिनॅरिया आणि सर्गॅसम. ह्या फूड म्हणून वापरल्या जातात. दीज आर द 3 ग्रुप्स. आता जे अगार आहे, अगार इज मेडअप ऑफ जेलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया. आता हे रेड अल्गी आहेत, आपण रेड अल्गीमध्ये हे बघणार आहोत. तर हे अगार जे आहे, व्हॉट इज दिस अगार, तर तुम्हाला जेव्हा मायक्रोब्स लॅबमध्ये वाढवायचे असतात, समजा एखाद्या पेशंटला काहीतरी इन्फेक्शन आहे आणि आपण त्याचे बॅक्टेरिया काढून ते लॅबमध्ये वाढवून बघणार आहे की ते बॅक्टेरिया कुठल्या टाईपचे आहेत. तर आपण काय करतो, त्या पेशंटचं थोडंसं ब्लड सॅम्पल किंवा त्याचं स्पुटम थुंकीचं सॅम्पल घेतो आणि लॅबमध्ये त्यातले बॅक्टेरिया आता आपल्याला वाढवायचीच संख्या, मग त्या बॅक्टेरियांना आपण काहीतरी फूड देतो की ज्याच्यावर त्यांची ग्रोथ होती. दॅट फूड इज नथिंग बट अगार. तर हे जे अगार आहे इट इज मेडअप ऑफ, म्हणजे थोडक्यात बॅक्टेरियल कल्चर करण्यासाठी, बॅक्टेरियाची लॅबमध्ये ग्रोथ करण्यासाठी त्यांना फूड फॉर्ममध्ये जे देतो दॅट इज कॉल्ड एज अगार. तर हे कशाचं पासून काढलेलं असतं, गॅलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया. हे रेड एल्गी आहेत, तर याच्यापासून गॅलिडियम आणि ग्रॅसिलॅरियापासून अगार बनवलं जातं. आणि ऑल्सो
इट इज यूज्ड टू ग्रो मायक्रोब्स ॲज वेल ॲज इन आईस्क्रीम्स अँड जेलीज. हे अजून कशात वापरतात, जे आपण आईस्क्रीम आणि जेलीज वापरतो खायला, त्या आईस्क्रीम आणि जेलीजमध्ये पण हे आगार वापरलं जातं. आता काही आगारचे हायड्रोकोलॉइड्स तयार करतात, म्हणजे ते पाण्याला धरून ठेवतात आणि फुगतात. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोकोलॉइड, वॉटर होल्डिंग सबस्टन्सेस. मग ते काय असतात, ते ओलसर राहतात आणि त्यामुळं ते कमर्शियली कुठे यूज करतात, तर जे ट्रान्सपोर्ट करताना आपल्याला मॉइस्ट ॲटमॉस्फिअरची गरज आहे. काहीतरी लाईव्ह हे आहे, व्हेजिटेबल्स आहेत जे की आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचे, ते लाईव्ह आहेत आणि त्याला मॉइश्चर पाहिजे. अशा गोष्टी ट्रान्सपोर्ट करताना या हायड्रोकोलॉइड्सचा उपयोग करतात. किंवा कधी कधी वुंड हिलिंग करताना आपल्याला वुंडला मॉइश्चरचा ॲटमॉस्फिअर पाहिजे, ड्राय वुंड आहे, मॉइश्चरचा ॲटमॉस्फिअर पाहिजे. असे खूप सारे यूज आहेत हायड्रोकोलॉइडचे. हायड्रोकोलॉइड म्हणजे काय, वॉटर होल्डिंग सबस्टन्स आहे, ज्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ते पाण्याला धरून ठेवतात. हे कशापासून बनवतात, ब्राऊन आणि रेड अल्गीपासून बनवतात. ह्याच्यामध्ये काय असतं, अल्जीन आणि कॅराजीन असे 2 सबस्टन्सेस असतात. अल्जीन असतं ब्राऊन अल्गीमध्ये आणि कॅराजीन असतं रेड अल्गीमध्ये. हे वॉटर होल्डिंग सबस्टन्सेस आहेत. ओके, सो अल्जीन इन ब्राऊन अल्गी आणि कॅराजीन इन रेड अल्गी. अल्जीन इन ब्राऊन अल्गी आणि कॅराजीन इन रेड अल्गी. दीज आर यूज्ड फॉर मेकिंग हायड्रोकोलॉइड्स, वॉटर होल्डिंग सबस्टन्सेस विच आर यूज्ड कमर्शियली. आणि काही अल्गी ह्या प्रोटीन रिच आहेत. ओके, म्हणजे दे कॅन बी यूज्ड ॲज न्यूट्रिशन टू हॅव प्रोटीन्स. तर ते प्रोटीन न्यूट्रिशन आपल्याला मिळायचं असेल तर ते वापरले जातात. जसं की क्लोरेला आणि स्पायरुलिना याच्या टॅबलेट्स किंवा पावडर येतात. इव्हन स्पेस ट्रॅव्हलर्समध्ये जिथे खूप सारं फूड ग्रो करणंही शक्य नाही किंवा कॅरी करणंही शक्य नाही, खराब होईल, तर अशा ठिकाणी फूड सप्लिमेंट म्हणून ह्या प्रोटीन रिच पावडर्सचा, एक्झाम्पल क्लोरेला आणि स्पायरुलिना ह्याच्या पावडर्स आणि टॅबलेट्स वापरले जातात. दीज आर दी बेनिफिट्स ऑफ अल्गी. आता अल्गीमध्ये 3 टाईप आहेत, क्लोरोफायसी, पिओफायसी आणि रोडोफायसी.